खासदार नरेश म्हस्केजी आपल्यासोबत आहेत. साहेब, काय सांगाल? ग्रामसभा ते विधानसभाचा नारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला आहे, तो आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कसा पोहोचवणार आहात? बघा, आत्तापर्यंत खरी शिवसेना कुणाची हा मोठा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेसमोर वाहिन्यांच्याद्वारे असेल, उभाटाच्याद्वारे असेल, हा मांडला गेला होता. परंतु ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरी शिवसेना कुणाची हे महाराष्ट्रासमोर चित्र आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना बाळासाहेबांचा विचार घेऊन चाललेली आहे तीच खरी शिवसेना आहे, हे महाराष्ट्रातील जनतेने प्रूव्ह केलेलं आहे. 13 सीट आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो, 7 सीट आम्ही जिंकलेल्या आहेत. 6 सीट त्यांनी जिंकल्या आणि त्या कशा जिंकल्या, कुणाच्या मतावर जिंकल्या, हे सुद्धा आज माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. उदाहरणच जर तुम्हाला द्यायचं तर दादर या ठिकाणी शिवसेनेचा जन्म झाला. जाधव कदम मेन्शनमधून शिवसेना जन्माला आली, या ठिकाणी दादरमधून. त्या ठिकाणी सुद्धा शिंदेसाहेब जे नेतृत्व करतात त्या शिवसेनेला लीड आहे. माटुंग्यामध्ये शिवसेनेला लीड आहे. ठाणं जो पहिला विजय शिवसेनेला दिला, त्या ठाण्यामध्ये शिवसेनेची सीट तुम्हाला माहिती आहे घासून नाही तर ठासून आलेली आहे. कोकण ज्यांनी शिवसेनेला विजय दिला त्या ठिकाणी सुद्धा युतीचे खासदार निवडून आलेले आहे. काही सीट मुंबईमध्ये ज्या उभाटाच्या निवडून आलेल्या आहेत त्या कशा आल्या, उदाहरणार्थ जर राहुल आमचे शेवाळे आहेत की ट्रॉम्बे, धारावी या ठिकाणी त्यांना दादरला लीड मिळतो, माटुंग्याला लीड मिळतो. परंतु त्या ठिकाणी एक गठ्ठा मतदान विशिष्ट धार्मिक समुदायाचं जे झालेलं आहे, जे मदरशांमधून जे जे मस्जिदींमधून जे लोकांना फतवे काढले गेले, लाखो रुपये त्या धर्मगुरूंना वाटले गेले आणि त्यातून जे एक गठ्ठा मतदान झालेलं आहे, त्यामुळे आमचे त्या जागा गेलेल्या आहेत. स्ट्राईक रेट बाबत आपण बोलत आहात, त्याबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलेलं आहे की माझ्याच वडिलांचे फोटो लावता, माझं चिन्ह चोरलं, माझ्याच पक्षाचं नाव चोरलं आणि मला स्ट्राईक रेट सांगताय. हे बघा, उद्धवजी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर अख्ख्या हिंदुस्थानाचे दैवत होते. बाळासाहेबांच्या विचारांवरती प्रेम करून त्याच्यावर विश्वास ठेवून माझ्यासारखे तरुण आमचा जीव त्यांच्यावरती ओवाळायला तयार होते. आम्ही त्यांना आमचा बाप मानत होतो, आम्ही त्यांना आमच्या घरातला कर्ता पुरुष मानत होतो. आज उद्धवजी ठाकरे जे बोललेले आहेत माझा बाप, ह्यावरून उद्धवजींची संकुचित वृत्तीचे जे आहे जे बोललं जातं आज सत्य झालेलं आहे. शिवसेना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे रक्ताने तुमचे बाप होते, पण विचाराने आमच्यासारख्या लाखो शिवसैनिकांचे ते बाप होते. आम्ही आजही त्यांना बाप मानतो, आमचा कर्ता पुरुष मानतो आणि स्वतःचे बाप एवढ्यापुरते ते लिमिट जे सिमिट त्यांना ठेवतायत, हा त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केलेला आहे. त्यामुळे उद्धवजींचा या ठिकाणी मी निषेध करतो. ज्या हिंदुत्व या 3 नावाभोवती हे संपूर्ण लोकसभा निवडणूक ही फिरत राहिली, त्याबाबत जर तुम्ही म्हणताय की हिंदुत्व, तर चंद्राबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील, हे जे सेक्युलर नेते यांना घेऊन मोदींनी नेमकं कसलं हिंदुत्व केलेलं आहे? का ते हिंदुत्व का नाही? ते हिंदुत्व का नाही? समाजवादी पक्षाबरोबर तर नाही आम्ही गेलेलो आहे, मुस्लिम लीग बरोबर तर नाही गेलेलो आहे आम्ही. त्या ठिकाणी आमच्या मिरवणुकांमध्ये पाकिस्तानचे हिरवे झेंडे नाही ना नाचवले. जे बॉम्बस्फोटाच्या आरोपामध्ये जे अटक होते ते तर आमच्यासाठी प्रचाराला बाहेर पडले नव्हते. आज तुम्हाला मी सांगतो, झुंडीच्या झुंडीने बसेसच्या बसेस भरून त्या ठिकाणी मतदानाला टोप्या घालून लोक जात होते. कुठलं आलं शिवसेनेचं हिंदुत्व? यापूर्वी असं मतदान झालेलं आहे का? कधी आपण विचार केला आहे का? या पद्धतीत जो मतदान झालेलं आहे हे कसलं लक्षण आहे? उद्धवजींना उद्या जर त्यांच्यात हिंमत आहे ना तर त्यांनी बोलावं ना, हिंदुत्वावरती बोलावं, त्या वस्त्यांमध्ये जाऊन बोलावं, धारावीमध्ये जाऊन बोलावं, बँड्रामध्ये जाऊन बोलावं. आज उज्ज्वल निकमसारखा माणूस 10 ते 11 हजारांनी पडलेले आहेत. कुठे त्यांना कमी मतदान झालं? कधी हा तुम्ही अभ्यास केला? मी तुम्हाला सांगतो, नयानगरसारख्या 38,000 वोटिंग होतं, 30,000 एक गठ्ठा मतदान उभाठाला त्या ठिकाणी राजन विचारेलं झालं. कधी त्या ठिकाणी त्यांनी काम केलं होतं? कधी उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेले होते? केवळ आम्हाला विरोध करायचा आहे, युतीला विरोध करायचा आहे म्हणून मुस्लिमांचं लांगुल चालन त्या ठिकाणी केलं गेलं. त्या धर्मगुरूंना लाखो रुपये वाटले गेले. 1 ते 24 याद्या मी माझ्या प्रभागातलं सांगतो, उत्तनपासूनचा जो भाग आहे 1 ते 24 12,700 वोटिंग होतं. मणिपूर हिंसाचार हा विषय त्या ठिकाणी घेण्यात आला. मला फार कमी त्या ठिकाणी मतदान झालं, तरीसुद्धा मीरा भाईंदर या विधानसभेमध्ये मला 40,000चा लीड आहे त्या. परंतु मला म्हणायचं, उद्धव ठाकरे कधी तिकडे गेले होते?
कुठे आलं उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व त्या ठिकाणी? मणिपूर हिंसाचार म्हणून उद्धव ठाकरेंना मतदान त्या ठिकाणी केलं जातं. जाहीर भाषणात ना जाहीर भाषण हे उद्धव ठाकरेंना मतदान केलं जातं का? उद्धव ठाकरे त्या मणिपूरमध्ये ख्रिश्चनांची बाजू घ्यायला गेले होते का? या कुठला प्रकार आहे? त्या ठिकाणी नयानगरमध्ये 38,000 मधलं 30 ते 32,000 एक गठ्ठा मतदान त्या ठिकाणी होतं. उद्धव ठाकरे आणि राजन विचारे काय तिथे बांग द्यायला जात होते का? आपण हा विचार करा की कशा पद्धतीने प्रचार केला गेलेला आहे. आता त्यांनी जाऊन तिथे बांग द्यावी, माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. आत्ता त्यांनी ह्या वस्त्यांमध्ये जाऊन हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, जय श्रीराम, राम जन्मभूमी या विषयावरती त्यांनी त्या ठिकाणी बोलावं. माझं जाहीर आव्हान आहे त्या ठिकाणी. इतिहासामध्ये आपली नोंद गद्दार म्हणून हवी की योद्धा म्हणून हे तुम्हीच ठरवावं असं देखील आव्हान त्यांनी केलेलं आहे शिवसैनिकांना. गद्दार तुम्ही विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका मोदींबरोबर लढता. बाळासाहेबांची नैसर्गिक युती, तुमचे उमेदवार युती म्हणून निवडून आणता आणि केवळ आपल्या मुलाला आणि आपल्याला खुर्ची पाहिजे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाता. ही काय खुद्दारी आहे? ही सुद्धा गद्दारी आहे. बाळासाहेब म्हणाले मी काँग्रेसबरोबर ज्यावेळी मला जावं लागेल त्यावेळी माझं दुकान बंद करेल. हे बाळासाहेबांचे विचार होते. तुम्ही काँग्रेसबरोबर गेलात, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाहीत का? त्यामुळे पहिले गद्दार तुम्ही आहात. तुम्हाला आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही. आणि जे हिंदुत्व करता, ज्या हिंदुत्वावरती शिवसेना उभी राहिली त्याच तुम्ही मशिदीमध्ये बांग द्यायला जात होतात, त्या मुल्ला मौलवींना लाखो रुपये वाटत होतात. त्या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी आपण गद्दारी केली नाही आहे का? शिवसैनिकांच्या आता हे लक्षात आलेलं आहे. हे शिवसैनिकांच्या ज्यांनी त्यांना मतदान दिलं त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे. तुम्हाला विधानसभेत कळेल. पाठीत काय वार करता? समोर वार करा. पाठीत वार कराल तर वाघ नका काढू असं म्हटलेले आहेत. पाठीत वार कुणी केला? BJP बरोबर युती मागच्या विधानसभेला कुणी केली होती? एकत्र तुम्ही सांगतो मला त्या युती होण्यागर मागील विधानसभेच्या निवडणुका, माझा प्रसंग आहे, मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मला सांगितलं तू लढ, आपण भाजपबरोबर युती लढणार नाही. गिरगावच्या त्या डोममध्ये भाषण केलं. मी इतके वर्ष मी सडलो. आठवत असेल उद्धव ठाकरेंचं भाषण, युतीमध्ये सडलो, यापुढे आता नाही, आम्ही एकटे लढणार. मला बोलून सांगितलं ठाणे शहर विधानसभेमध्ये तयारी सुरू कर. आणि शेवटच्या क्षणी युती झाली तेव्हा पुन्हा मला बोलवलं. आता नरेश माझा नाईलाज आहे, आता मी युती करतोय, तुला मी विधान परिषदेवर घेतो. ग्लास घेतलं पाण्याचं, मिलिंद नार्वेकर साक्षीदार आहेत, त्यांना जाऊन विचारा. पाण्याचं ग्लास मागवलं, पाण्याच्या ग्लासमध्ये 4 बोटं घातली अशी आणि पाण्याची शपथ घेतली. या पाण्याची शपथ घेतो नरेश तुला मी तुला सांगितलेलं ठाणे शहरामध्ये विधानसभेचं काम कर, तू माझा उमेदवार आहेस, पण तू मला नाईलाजानी युती करावी लागते. मी शपथ घेतो, तुला विधान परिषदेवरती आमदार करतो. आणि केवळ आदित्य ठाकरेंना तुम्हाला आमदार करायचं होतं म्हणून सचिन अहिरला शब्द दिला. म्हणून ज्या सचिन अहिरनी शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो फाडले, त्यांचा निषेध केला, त्यांच्या फोटोला चपला मारल्या, अशाच सचिन अहिरला तुम्ही आपल्या मुलाकरता विधान परिषदेवरती पाठवलं. हे काय? ही गद्दारी नाही तर काय खुद्दारी आहे का? त्यामुळे त्यावेळी तुम्ही काय युती केली? आमच्यासारख्या मला शपथ घेतलेली त्याच एकनाथ शिंदेंनी या नरेश मस्केला खासदार बनवलेला आहे, रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला खासदार बनवलेलं आहे. हा फरक एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे. मोदींचा खुळकुळा हा कोण? उद्धव ठाकरेंनी केलेला आहे असं संजय राऊत म्हणतायत. मोदी हे काही ब्रँड होते, आता ती ब्रँडी झाली आहे असं म्हणतायत. सांगतो खुळखुळा तरी त्याचा आवाज येतो. लहान मुलगा जेव्हा रडत असतो ना तेव्हा तो खुळखुळा वाजवला जातो आणि मग तो लहान मुलाच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण होतो. त्या खुळखुळ्यामुळे आनंद निर्माण होतो, तो वाजतो, त्याच्यातून ध्वनी येतो, त्याच्यातून संगीत येतो. पण उद्धव ठाकरे हा तो आतमध्ये जो खडा असतो ना खुळखुळ्याच्या, तो नसलेला खुळखुळा आहे की तो वाजवला तरी त्याचा आवाज येणार नाही, कुणाच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण होणार नाही. अशा प्रकारचा खुळखुळा उद्धव ठाकरे आहेत. आणि जर ते एकनाथ शिंदेंना बोलले असतील ना की जो खुळखुळा त्याच्यामध्ये तुम्ही संगीताच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तो वापरला जातो, त्याचा उपयोग केला जातो, त्याच्यातून सुंदर अशा ध्वनी येतात, संगीत गाण्याला एक साथ मिळते, याच्यावरून त्यांनी समजावं की आपण कुठल्या प्रकारचे खुळखुळे आहेत. रामदास कदमांनी आज जाहीरपणे स्टेजवरती जी मनातली खतखत होती ती व्यक्त केलेली आहे. यापुढे तरी भाजपने जागा या आधी जाहीर कराव्यात. दुसरं,
100 जागा द्याव्यात, 90% जागा आम्ही निवडून आणण्याची हिंमत दाखवतो असं देखील म्हटलेले आहेत. जी नाराजी व्यक्त केलेली आहे त्याबद्दल कसं पाहता? रामदास कदम हे जे नेते आहेत हे त्यांच्या मनातलं मत जी काय व्यक्त केलं, त्यांचा विचार त्यांनी व्यक्त केला आणि ते नेते आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एकत्र बसतील आणि त्याच्यावरती निर्णय घेतील. त्यांच्या मनातली जे आणि ते असे खुलेआम असे बोलणारे आहेत, ते ओठात एक पोटात एक असे आमचे रामदासबाई नाही आहेत. त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. ठीक आहे, याच्यावरती नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. अजित पवारांना उशीर झाला असता तर बरं झालं असतं असे देखील म्हटलेले आहेत. यापूर्वी RSSने सुद्धा हेच मत मांडलेलं आहे. त्यांनी त्यांच्या शेवटी बघा महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. RSSने सुद्धा हेच मत मांडलं होतं. त्यांनी त्यांच्या हे बघा प्रत्येकाचे व्ह्यूज वेगवेगळे असतात. पार्टी असते, हाताची पाची बोटं सारखी नसतात, वेगवेगळ्या आकाराची असतात, परंतु ते एकत्र केले तर त्याची वज्रमूठ तयार होते. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. शेवटी आम्ही वेगवेगळ्या जरी आकाराचे असलो, वेगवेगळ्या विचाराचे असलो तरी एकत्र आल्यानंतर एकत्र आमची मूठ तयार होणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती काही एवढं विचारमंथन करायची काही गरज नाही. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. विजय देसाईसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.